शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटला घाम. याला कोण घाली येसन, दरबारी पुस्ती बेगम. मडी बेगम म्हणजे आई आदिलशाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार. कोणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नाव तेच अफजल खान, नाव तेच अफजल खान. जिता जागता जणू सहितान. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झालं दरबाराचं. खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याचं घोड दळ पायदळ, त्याचं घोड दळ पायदळ. लय फौज त्याची पक्कड, अंगी हत्तीचं बळ. राजाची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार. काय लढवा वाहून नर, चिंतेत पंत सरदार. राजा आपला जीव धोक्यात आहे. खानाची सेना अफाट आहे. त्याच्यासोबत आपला टिकाव लागणं अशक्य आहे. काय म्हणालात रायबा? माँसाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजाचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, अवघ्या मराठी मुलकाचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा तो छावा, अशा वाघिणीचा तो छावा. गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात गनिमी कावा. भेटलीचा घातला सांगावा. खानाच्या भेटीसाठी राजाने शानदार एक शामियाना उभारला होता. आणि अशा या शामियानात खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला. सय्यदांना त्यांच्या संगतीला, सय्यदांना त्यांच्या संगतीला. शिवबाच्या संगती महाळा, शिवबाच्या संगती महाळा. राजाला पाहून खान म्हणतो तर कसा, आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ, आओ. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी. रोकून नजर घरी, जिरा जिरा जी जी, जिरा जिरा जी जी. खानाने राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान दाभिमान मानला, खान दाभिमान मानला. कट्यारीचा वार त्यानं केला, कट्यारीचा वार त्यानं केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला. चिलखत अंगाला, चिलखत अंगाला. खानाचा वार फुगा गेला. खान एडबडला. इतक्यात राजाने पोटामध्ये बिछवा फेकडाला, पोटामध्ये बिछवा फेकडाला. वाघ नकाचा